नमस्कार. आपण आहोत चंद्रपूरमध्ये आणि चंद्रपूरमधल्या प्रभाग क्रमांक 3मध्ये एल प्रभागामध्ये आहोत आणि खरं तर निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महासंग्राम हा महानगरपालिकेचा आहे आणि प्रचाराला सुरुवात देखील होत आहे. आज आपण या विशेष मुलाखतीमध्ये आपल्यासोबत आहेत नितेश गवडे आणि एकंदरीत अनुसूचित जाती या आरक्षित जागेवर ते भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. आपण जाणून घेणार आहोत. भाऊ नमस्कार. काय सांगाल, कारण आता तुमच्या हातामध्ये भाजपाचं तिकीट मिळालेलं आहे, आपण अधिकृत उमेदवार आहात. नेमकं हा जो प्रभाग क्रमांक 3 आहे, नेमकी काय समस्या आहे किंवा गेल्या किती दिवसांपासून आपण इथल्या मतदारांशी नागरिकांशी आपण जुळून आहात? काय समस्या आपल्या पुढे आल्यात आणि त्या आपण कशा सोडवणार आहात? मागील 10 वर्षापासून आपण समाजकारण्यामध्ये आहे आणि दुसरं असं आहे अनेक समस्या आहे. पाणीची समस्या आहे, त्याच्यानंतर पूरपीडितमध्ये वालची समस्या आहे, तिथं लोकांच्या घरात पाणी घुसतात. आणि दुसरं असं आहे का बाबा बाकी गरजू लोकांना नाही का शिक्षणाची जो सुविधा अभ्यासिका नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम आहे. आणि नाली जो आहे नालीचं खोलीकरण आहे, त्याच्यानंतर रुंदीकरण आहे, ह्या सगळ्या गोष्टी वगैरे ह्या सगळं समस्या वगैरे जो आहे ते झाल्या नाही आत्तापर्यंत. तर आपण पूर्ण प्रयास करणार ते करण्याचं. नक्कीच आपण युवक आहात, एक युवक उमेदवार म्हणून इथल्या युवकांना रोजगाराची संधी असेल, युवतींना रोजगाराची संधी असेल. आपण ज्या पद्धतीने सांगितलं की अभ्यासिका देखील वाचनालय जे आहे ते आवश्यक आहे, कारण येणारी पिढी शिक्षित आहे आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचा विकास व्हावा हा एक केंद्रबिंदू असतो. अशामध्ये युवकांशी कशी आपली नाळ जुळलेली आहे किंवा आपली जे येणारी पिढी आहे म्हणजे भारताचं जे युवा आहे, जो भारत घडवणार आहे, त्यांच्याशी आपली काय आहे किंवा रोजगारासाठी आपण काय काम करणार आहात? मागील 10 वर्षापासून आपला इंदिरानगर एल प्रभाग क्रमांक 3 इथे आता मंजूर झालेला आहे टायगर सफारी. आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करणार आहे. जास्तीत जास्त का युवकांना, स्थानिक युवकांना कमसे कम तिथं प्राधान्य दिलं पाहिजे बा आपण. तसं करून आपण त्या सगळ्या मुलांना तिथं लावण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. ह्या सगळ्या समस्या आहे. आणि दुसरं बाकी साईडला मेडिकल कॉलेज आहे, कॅन्सर हॉस्पिटल आहे, तिथून मोठ्या प्रमाणात जो शिकलेला जो वर्ग आहे त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे. समस्या नक्कीच भाऊ. आता आपण ज्या पद्धतीने सांगितलं की कॅन्सर हॉस्पिटल असतील किंवा रोजगाराच्या संधी आपण या पद्धतीने करणारच नक्कीच आहात. मात्र आता प्रचाराला वेग वाढणार आहे. अशामध्ये मूड आपण निवडून आलात तर कुठल्या प्रामुख्याने पहिल्या यादीमधले असं कुठले काम आहेत जे आपण करणार आहात? पहिल्या यादी म्हटलं असं आहे का सगळ्यांना घरपट्टी जो आहे ते आत्तापर्यंत आपल्यापाशी सूची आली आहे. जसं ते नावं आपल्याला जसे माझ्यापाशी यादी आल्याच्या नंतर काही नावं आले तसं आपण ते पट्टे देण्याची सुरुवात करणार. मूळ मुद्दा आणि पाण्याची म्हणजे समस्या असं आहे का बाबा चांगलं पाणी नाही. पाणी जो आहे पिण्याचं पाणी चांगलं नसल्यामुळे आपण पाणी चांगलं देणार. आणि दुसरं असं आहे का अभ्यासकी नसल्यामुळे ते एक आहे. नक्कीच मला शेवट ज्या आपण अनेक समस्यांना आपण हात घातलेले नक्कीच आहे. मुळात आपण आपल्या एक प्रत्येक प्रभागामध्ये 4 उमेदवार असतात. कोण 4 उमेदवार आहेत आपल्या एकंदरीत आपल्यासोबत आणि इथल्या मतदारांना किंवा या प्रभागातील नागरिकांना आपण काय शेवट आव्हान? एल प्रभाग क्रमांक 3 मी नितेश दत्ता गवडे. माझ्यासोबत पॅनलमध्ये जितेश कुडमेते, आशा देशमुख, सविता परलय सरकार यांना कमळसमोर बटन दाबून बहुमताने विजयी करा आणि विकासाला गती द्या.